हॅलो फ्रेंड्स, परत एकदा खूप दिवसानंतर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. मी माझ्या थेसिसच्या आणि रेग्युलर ऑफिस वर्कमध्ये बिझी असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम देऊ शकत नव्हतो. पण मी आता प्रयत्न करेल की मी वीकली एक व्हिडिओ अपलोड करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की UK मध्ये, मेनली मी ऑक्सफर्डमध्ये राहतो आहे. सो ऑक्सफर्डमध्ये घरं घ्यायची काय प्रोसिजर आहे किंवा रेंटवरती घरं घ्यायची काय प्रोसिजर आहे, तसंच याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करावे लागतात, घर घेतल्यानंतर तुमचं मंथली इलेक्ट्रिसिटी बिल किती येतं, त्याच्यानंतर काउन्सिल टॅक्स काय असतो किंवा काउन्सिल टॅक्स किती पे करावा लागतो, घर घेण्याची प्रोसिजर काय आहे, तुम्हाला घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी भेटतात, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. सो सगळ्यात पहिलं म्हणजे मी ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस एका छोट्या अकोमोडेशनमध्ये किंवा 1 रूम विथ अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम आणि किचन अशा अकोमोडेशनमध्ये मी राहत होतो. सो तिथे थोडंसं रेंट एक्स्ट्रा मला पे करावं लागायचं, तसंच मला एक्स्ट्रा काउन्सिल टॅक्ससुद्धा द्यावं लागायचं. त्याच्यामुळं मग मी ठरवलं की एखादं घर भाड्यानं घ्यावं आणि त्या घरामध्ये राहावं, जेणेकरून माझ्यासाठी सोयीस्कर होईल आणि जर कोणी दुसरं येऊन राहणार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या गोष्टी सोयीस्कर होतील. म्हणून मी घर शोधायचं स्टार्ट केलं. मला जवळपास हे घर भेटायला 3 महिने लागले. तर घर घेण्याची प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला खूप साऱ्या वेबसाईट्स किंवा खूप सारे ब्रोकरेजच्या वेबसाईट भेटतील. त्या वेबसाईटवरती तुम्हाला रजिस्टर करावं लागेल आणि त्याच्यानंतर जसंही तुम्हाला ज्या एरियामध्ये घर घ्यायचं आहे, जसं मला ऑक्सफर्डच्या जवळपास घर घ्यायचं होतं, सो त्या एरियामध्ये जसं एखादं घर रेंटसाठी त्या वेबसाईटवरती ते लोक अपलोड करतील, इमिडिएटली तुम्हाला त्यांना ते चेक करून, रेग्युलरली तुम्हाला वेबसाईट चेक करावं लागतील. इमिडिएटली तुम्हाला त्यांना कॉल करावा लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की आम्हाला जे ते तुम्ही घर पाहिलं त्या घराचं व्ह्यूइंग करायची रिक्वेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. सो जर स्लॉट अवेलेबल असेल किंवा जर तुम्हीच पहिले मेंबर असाल ते घराची व्ह्यूइंगची रिक्वेस्ट देणारे, तर ते तुम्हाला इमिडिएटली एखादा स्लॉट देतील. जर तुम्ही थोडासा लेट झाला, म्हणजे घर त्यांनी 1-2-3 दिवसापूर्वी म्हणजे 2-3 दिवस अगोदर केला असेल आणि तुम्ही थोडंसं लेट पाहिलं असेल आणि तुम्ही त्यांना जर कॉल केला असेल, तर मे बी ते म्हणतील की ऑलरेडी सगळे स्लॉट्स बुक आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला मी व्ह्यूइंगची तुमची रिक्वेस्ट आम्ही कन्सिडर करू शकत नाही. सो असे प्रॉब्लेम्स येतात. सो सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जसं तुम्हाला एखादं घर चांगलं वाटलं त्यांच्या वेबसाईटवरती इमिडिएटली कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं की बाबा एनी हाऊ मला व्ह्यूइंग करायची आहे. घर घेणं किंवा न घेणं दॅट इज सेकंडरी थिंग, पण तुम्हाला व्ह्यूइंग मस्ट आहे. तुम्हाला घर पाहिल्याशिवाय कोणीही डायरेक्टली घर देणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय डॉक्युमेंट्स लागतात. सो जी एजन्सी असते किंवा जे ब्रोकर असतात ते तुमच्याकडून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्ही एम्प्लॉई असाल किंवा वर्किंग विजावरती असाल तर तुमचा विजा चेक करतात, तुमचा पासपोर्ट चेक केला जातो, तुमचं बायोमॅट्रिक रेसिडेन्स परमिट म्हणजे BRP ते घेतलं जातं, ते चेक केलं जातं आणि तुमची 4 महिन्याची सॅलरी स्लिप. जर ते अवेलेबल नसेल तर एखादा रेफरन्स तुम्हाला द्यावा लागेल की किंवा तुम्हाला तुमच्या कंपनीकडून लेटर द्यावं लागेल की तुम्ही या कंपनीमध्ये काम करताय, इथे काम करताय आणि तुम्ही ते रेंट पे करू शकता, अशा प्रकारचं या सगळ्या गोष्टी ते तुमच्याकडून मागतील. सो ते सबमिट केल्यानंतर, म्हणजे असे खूप सारे लोक असतील ज्यांनी सगळे डॉक्युमेंट्स त्या एजन्सीला दिलेले असतात, म्हणजे तुम्ही एकटेच नसाल, तुमच्यासोबत
ते घर पाहण्यासाठी जवळपास मिनिमम म्हणतोय मी 5 ते 6 लोक आले असतात. सो 6 लोकांमध्ये त्या मालकाला जो कोणी ठीक वाटेल त्याला तो घर रेंटनं देऊ शकतो. अशी एकंदरीत याची प्रोसिजर आहे. सो आता हे जे घर आहे ते 3 बेडरूम आणि एक स्टडी रूम आहे या घरामध्ये, किचन आणि हॉल. सो असं मोठं हे घर आहे. या घराचं रेंट आहे जवळपास 1700 पाऊंड आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस, काउन्सिल टॅक्स, वॉटर बिल या गोष्टी इन्क्लुडेड नाही आहेत. सो फक्त रेंट 1700 पाऊंड आहे आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर नाही केल्या. आता त्या गोष्टी आपल्यालाच पे कराव्या लागतात. ज्यांनी हे घर रेंटवरती घेतले त्यांनाच ह्या गोष्टी पे कराव्या लागतात. हे घर फुल्ली फर्निश्ड नाही आहे, म्हणजे अनफर्निश्ड घर मी रेंटवरती घेतलं आहे. सो अनफर्निश्ड घर रेंटवरती घ्यायचं कारण म्हणजे की जी अनफर्निश्ड घरं असतात त्यांची रेंटिंग प्राईस खूप कमी असते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नसेल म्हणजे इथे एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे इथं बेसिक 4 गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. पहिली म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी किंवा गॅसवरची शेगडी, त्याच्यानंतर फ्रिज, त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जातं वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर. ह्या 4 गोष्टी प्रत्येक घरामध्ये कंपल्सरी असतातच. बाकी ज्या रेस्ट ऑफ द थिंग्स आहेत लाईक बेड, सोफा आणि चेअर्स, डायनिंग टेबल वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला फर्निश घरामध्येच भेटतील. अनफर्निश घरामध्ये याच्यामधल्या कोणत्याही गोष्टी दिल्या जात नाही. सो हे अनफर्निश्ड घर आहे त्याच्यामुळे याची रेंटिंग प्राइस खूप कमी आहे. त्याच्यानंतरची गोष्ट आहे डिपॉझिट. येस, तुम्हाला जवळपास 1 महिन्याचं रेंट डिपॉझिट म्हणून द्यावं लागतं. सो या घराचं रेंट 1700 आहे. सो 1700 पाऊंड विथ डिपॉझिटसुद्धा त्यांना दिलं आहे. म्हणजे ॲट अ टाईम मी जवळपास त्यांना 3400 पाऊंड दिलेत, म्हणजे 3,40,000 रुपये त्यांना मला द्यावे लागले. त्याच्यानंतर त्यांनी हे घर मला रेंटवरती दिलं. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, काउन्सिल टॅक्स आणि तुमचं गॅस बिल. गॅस हे हिटिंगसाठी वापरलं जातं. म्हणजे जे इथे खूप बाहेरचं जर टेम्परेचर पाहिलं तुम्ही तर सध्या म्हणजे 4 डिग्री ते 10 डिग्री याच्या दरम्यान आहे. सो तुम्हाला घरामध्ये 20-22 डिग्री टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला हीटिंग यूज करावी लागेल. सो त्यासाठी गॅस यूज केला जातो. गॅसचं मंथली बिल येतं जवळपास 100 ते 120 पाऊंड, कारण हे घर मोठं आहे, 3 बेडरूम घर असल्यामुळं एवढं बिल येतं. इलेक्ट्रिसिटी बिल या घराचं येतं जवळपास 90 पाऊंड ते 95 पाऊंड, कधी कधी 110 पाऊंडसुद्धा येतं. म्हणजे त्या रेंजमध्ये मंथली व्हेरी होत जातं असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. जानेवारीमध्ये आमचं बिल खूप जास्त आलं होतं कारण आम्ही जास्त इलेक्ट्रिसिटी यूज करत होतो. वॉटर बिल 40 ते 50 पाऊंड. सो या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर जवळपास 300 पाऊंड एक्स्ट्रा. सो टोटल आता तुमचं रेंट झालं 2000 पाऊंड आणि काउन्सिल टॅक्स वेगळा. सो काउन्सिल टॅक्स काय असतो आणि तो किती असतो या सगळ्या गोष्टींसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन आणि तो नेक्स्ट वीकमध्ये मोस्ट प्रॉब्ली मी अपलोड करायचा प्रयत्न करेन. मला खूप स्ट्रगल करावं लागलं. जवळपास 2-2.5 महिने मी इकडे तिकडे भटकत होतो घरं शोधायसाठी. म्हणजे तो कोणता मूवी आहे विसरलो मी, नटसम्राट, कोणी घर देता का घर सारखं. सो खूप सारा भटकंती केल्यानंतर हे घर भेटलंय. या घरामध्ये आम्ही 2 जण राहतोय सध्या आणि चांगलं आहे, खूप स्पेशियस आहे आणि एकदम नीट नेटकं आणि क्लीन
सर्व गोष्टी क्लीन आहेत. पाठीमागे गार्डन खूप चांगलं आहे. सो चला मी तुम्हाला या घराची एक छोटीशी टूर करून देतो. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घर दिसतं, कार पार्किंगचा स्पेस आहे, छोटंसं गार्डन आणि ग्राउंड फ्लोअर आणि वरती सगळ्या बेडरूम आहेत. पहिल्या फ्लोअरवरती ही आहे छोटीशी स्टडी रूम आणि इथे आहे एक टॉयलेट आणि ही लॉन्ड्री रूम आहे. हा हॉल आहे आणि हे किचन. ही इलेक्ट्रिक शेगडी 4 पॉटवाली. या बटनांनी तुम्ही प्रत्येक जे सर्कल लिहिलेले आहेत ते पॉट कंट्रोल करू शकता. खालती ग्रिलिंगचा सेक्शन आहे आणि ओव्हन आहे. इथे टायमरचं बटन आहे, ते तर तुम्ही ॲडजस्ट करून सगळं सेट करू शकता. सो हे असं एकंदरीत आमचं किचन दिसतं. त्याच्यानंतर हा पाठीमागचा एरिया आहे, छोटंसं गार्डन आणि हा गॅरेज. इथे ही जी आहे ती कार पार्किंगची स्पेस आहे. सो आता गार्डनमध्ये छोटे छोटे चांगले फुलं आलेत. संध्याकाळचे 6 वाजलेत. मी व्हिडिओ शूट करतो. ही अशी फुलं दिसतात. पलीकडे दुसरं घर आहे. म्हणजे हे जर घर बघायचं गेलं तर 2 घरं आहेत. आपण मध्ये एक मोठी भिंत आहे, म्हणजे डिटॅच्ड हाऊस असं म्हणू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला बेडरूम दाखवतो. हे आहे मेन आमचा टॉयलेट आणि बाथरूम. हा शॉवर आहे. इथे इलेक्ट्रिक गीझर बसवला. बेसिन आणि ही माझी रूम. सो असा रूममधून व्ह्यू दिसतो पाठीमागच्या गार्डनचा. अशा प्रकारे हे 3.5 BHK हाऊस माझं UK मधलं पहिलं घर. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. असं आहे माझं UK मधलं पहिलं घर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काउन्सिल टॅक्स, म्हणजे जे लोक वर्किंग आहेत UK काम करतात त्यांना काउन्सिल टॅक्स पे करावा लागतो, त्याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि नेक्स्ट वीकमध्ये तो अपलोड करायचा प्रयत्न करेल.
तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.